नमस्कार. SM मसाले उद्योग म्हणून मी मसाले विकत घेतलेत. बघा इथे सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात. इथे मी लवंगी मिरच्या, बघा लवंगी मिरच्या, गुंटूर मिरची, सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत इथे. आणि त्याचे रेट पण लिहिलेले. गुंटूर मिरची आहे इथे. आणि इथे आहे C5 म्हणून आहे, अरुणिमा आहे. आणि मी इथून ना लवंगी मिरची घेतली 2 किलो. चपेटा आहे इथे, शंकेश्वरी मस्त मिरची आहे, काश्मीरी मिरची आहे बघा इथे, बेडगी मिरची, काश्मीरी रसगुल्ला, असं सर्व प्रकार मिरच्यांचे प्रकार आहेत इथे बघा. तर मी इथून काळ्या मसाल्यासाठी 2 किलो लवंगी मिरची घेतली. धने घेतलेत, खडे मसाले घेतलेत, 18 प्रकारचे खडे मसाले घेतलेत. आता हे बघा, हे खडे मसाले मी आणलेत. आता हे सगळे उन्हात वाळून घेण्यासाठी. तर आता हे खडे मसाले ना मी सगळे पॅकिंग सोडवून घेते आता हे सगळे, आणि मोठ्या प्लेटमध्ये असे वाळण्यासाठी रचून घेते प्लेटमध्ये असे छानपैकी असे. तेजपान येते सोडून घेते. 18 प्रकारचे सर्व मसाले घेतलेत, ते सर्व खडे मसाले काळ्या मसाल्यासाठी. जिरे थे, हळकुंड आहे, सर्व मसाले मी कापून आता प्लेटमध्ये पसरवून घेते छानपैकी असे. प्लास्टिकच्या बॅग कट करून मसाले सोडवून घेते. ते काळे मिरी, लवंगा, सगळे प्रकारचे मसाले आता मी याच्यामध्ये प्लेटमध्ये घेतले. तेजपान घेतले काळ्या मसाल्यासाठी, एवढं साहित्य आहे. हे तेजपान घेतले आणि हे सांगते तुम्हाला काय काय घेतलं. याच्यामध्ये 2 किलो मिरचीसाठी घेतलं सगळ्या गोष्टी. पाव किलो आणि 50 ग्रॅम एवढ्या आहेत. तर पाव किलो हळद आहे, जिरे आहेत, दालचिनी आणि बडीशोप आहे. बाकी सगळ्या वस्तू 50 ग्रॅम आहेत. तर मिरी, हळकुंड, हिंग, दालचिनी, दगडफूल, त्रिफळा, लवंग, शहाजिरे आणि खसखस, बडीशोप, जिरे, तेजपान, सुंठ, बाजा, मसाला वेलची, रामपत्री एवढं आहे. आणि जायफळ पण आहे. आणि आपण ना हे हळकुंड आणि हे हिंग आहे ना, हे तेलामध्ये तळून घेणार आहे. खोबरं बारीक किसून घ्यायचं आणि धने आणि खसखस आहे ना, बडीशोप हे सगळं भाजून घ्यायचं. बाकी सगळ्या वस्तू नाही का कच्च्याच टाकणार आहे आपण, म्हणजे वाळू ना, उन्हामध्ये वाळवून. आणि पिवळ्या मसाल्यासाठी पण हे बघा खडे मसाले घेतले सर्व. आता हे पण सगळे वाळून असेच कच्चेच टाकणार आहे. आणि मिरची वगैरे काही पिवळ्या मसाल्याला भाजणार नाही, हे फक्त उन्हात वाळवून घेणार. काळ्या मसाल्यासाठी मिरची, खोबरं, धने, खसखस हे भाजून घेणार आणि हिंग आणि हळकुंड तळून घेणार. डिटेल व्हिडिओ मी गेल्या वर्षी टाकलेला आहे तुम्हाला, तो पण तुम्ही बघा. आता हे उन्हात ठेवले, उन्हात वाळत ठेवलेत मी आता. आणि आता मसाला दळण्यासाठी कांडण मशीनमध्ये आले. तर इथे ना पिवळा मसाला टाकलाय. पिवळा मसाला कच्चाच, तो फक्त उन्हामध्ये वाळवलेला आहे. 1 किलो बेडगी मिरची, 1 किलो लवंगी मिरची आणि सगळे खडे मसाले. त्याच्यामध्ये 1 किलो धने, आणि पाव किलो तीळ टाकली आणि खडे मसाले सगळे टाकले, वाळवून घेतलेत स्वच्छ असे. आणि इथे पिवळा मसाला करायला टाकलाय कांडण मशीनमध्ये. त्याच्यात तेजपान, खडे मसाले जे आहेत ते टाकले. इथे ना काळ्या मसाल्यासाठी 1 किलो खोबरं बारीक करून घेतलं मी. आणि आता काळा मसाला भाजायला घेतला. काळ्या मसाल्यासाठी 2 किलो लवंगी मिरच्या भाजायच्या आहेत. आता लवंगी मिरच्या पण तिथे सगळं भाजून देतात, मसाले वगैरे आपण वाळवून न्यायचं फक्त. ते बघा लवंगी मिरच्या भाजल्यात सगळ्या. आणि आता हळकुंड आणि हिंग आहे ना, ते तेलामध्ये तळून घेतात.
तळले बघा हळकुंडाने. ते खूप छान प्रकारचे मसाले इथे मिळतात या दुकानामध्ये. आणि सगळे खडे मसाले ना ते भाजून घ्यायचे आता, कारण त्यातलं मॉइश्चर उन्हात वाळवलेलेच आहे, पण त्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आपण वर्षभर चांगला मसाला आपला 1-2 वर्ष टिकण्यासाठी हे सर्व भाजून घ्यायचं, तेलाचा वापर न करता. आता इथे 1 किलो धने भाजून घेते काळ्या मसाल्यासाठी. धने झाल्यानंतर 1 किलो खोबरं पण भाजून घेतलं छानपैकी असं. झाले बघा खोबरं पण छानपैकी असं भाजून. खोबरं, खडा मसाला, मिरच्या वगैरे सगळा काळा मसाला भाजून झाला आहे, गरम करून झाला आहे. आणि आता तो काळा मसाला इथे कांडण मशीनमध्ये टाकला आहे दळायला बघा. सर्व प्रकारचे खडे मसाले टाकले, 18 प्रकारचे खडे मसाले. मिरी, हळकुंड, हिंग, दालचिनी, दगडफूल, त्रिफळा, लवंग, शहाजिरे, जावित्री, खसखस, बडीशोप, जिरे, तेजपान, सुंठ, भाज्या, मसाला वेलदोडा, रामपत्री, जायफळ, धने, खोबरं, खसखस. मसाल्याचा तर वास इतका सुरेख येत होता ना, खूप छान वास येत होतात. SM मसालेमध्ये नाही का पापड करण्याचं मशीन पण आहे तिथे. शेवया, नागलीचे पापड, उडदाचे पापड करून देतात. झालं बघा मसाला रेडी आपला. तर 2 किलो मिरचीचा, लवंगी मिरचीचा काळा मसाला केला आहे, आणि 2 किलो मिरचीचा मी पिवळा मसाला केला आहे, आणि 1 किलो काश्मीरी मिरचीचं लाल तिखट केलं आहे. फक्त काश्मीरी मिरची तरीसाठी ते वेगळं केलेलं आहे. अशा प्रकारे 3 प्रकारचा मसाला झाला आहे माझा. पिवळा मसाला हा 2 किलो मिरचीचा. याच्यात 1 किलो लवंगी मिरची आणि 1 किलो बेडगी मिरची घेतलेली पिवळ्या मसाल्याला, आणि काळ्या मसाल्याला लवंगी मिरची 2 घेतले. 18 प्रकारचे मसाले, धने आणि हे घेतले परत खोबरं, आणि हे काश्मीरी लाल मिरची, असे 3 प्रकारचे मसाले झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.